नमस्कार. सोशल चर्चामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात आहेत. थोडक्यात पाहायचं झालं तर सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असा सामना दिसणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघात येतात. त्यात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे विधानसभा मतदारसंघ येतात. असं असलं तरी पण अजितदादांनी मात्र खडकवासला मतदारसंघावर आपलं विशेष लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय. पण अजितदादांनी या मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित का केलं? नेमका अजितदादांचा प्लॅन काय आहे? आणि हेच जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकदम प्रतिकूल राहिलाय. लोकसभेच्या मागील 2 आणि विधानसभेच्या 4 निवडणुकांमधली आकडेवारी पाहिली तर त्यात राष्ट्रवादीला डावलल्याचंच पाहायला मिळतंय. सुप्रिया सुळेंना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून शेवटचं लीड 2009 साली मिळालं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीला या मतदारसंघात निराशाच मिळाली. आत्ता मात्र याच मतदारसंघातून अजितदादांनी सुनेत्रा पवारांना 1 लाखाचं लीड मिळवून देण्याचं लक्ष ठेवलंय. त्यासाठी दादांना आता भाजपची मोठी मदत होणार आहे. पण फक्त भाजपच्या यंत्रणेवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी स्वतःची देखील यंत्रणा कामाला लावलेली आहे. इथला हजारो सदनिकांचा प्रमुख प्रश्न दादांनी मनावर घेतलेला आहे. बारामती, भोर, पुरंदर आणि दौंड विधानसभा मतदारसंघात मतदान चुरशीचं होणार असलं तरी या मतदारसंघात कुठेतरी दोन्ही उमेदवारांना बरोबरीत मतदान होऊ शकतं. बारामती शरद पवार आणि अजित पवार या दोघांचंही वजन आहे. भोरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंची तर सुनेत्रा पवारांना शिवसेना नेते विजय शिवतारे, कुलदीप कोंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची मदत होणार आहे. त्याचबरोबर पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंना काँग्रेस आमदार संजय जगताप यांची मदत होणार आहे. तर सुनेत्रा पवारांसाठी विजय शिवतारे आणि माजी आमदार दादा जाधवराव एकत्र आलेत. दौंडमधील आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात हे दोघंही महायुतीत आहेत आणि त्यामुळेच सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा मतदारसंघ काहीसा सोपा मतदारसंघ आहे. तिथं महाविकास आघाडीकडे मोठा चेहरा असा कोणी नाहीच, पण जवळपास 35 वर्ष नगराध्यक्षपद भूषवलेल्या प्रेमसुख कटारिया यांच्यासारख्या छोट्या शिलेदारांना पवारांनी सोबत घेतले. जोडीला पवार आणि सुळेंनी आपले जुने नेटवर्क सक्रिय केले. त्यामुळे इथंही 50-50 होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजितदादा आणि सुप्रिया सुळे या दोघांसाठी इंदापूर आणि खडकवासला हे 2 मतदारसंघ महत्त्वाचे ठरणार आहेत. इंदापुरात सध्या राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची सुनेत्राताईंना मोठी मदत होणार आहे. इथंही सुप्रिया सुळेंच्या बाजूनं मोठा चेहरा नाही, पण त्याचा फटका सुप्रिया सुळेंना बसण्याची शक्यता आहेच. खडकवासला मतदारसंघ पुणे शहराजवळच असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघावर भाजपचा वरचष्मा राहिला आहे. इथं लोकसभा असो की विधानसभा निवडणूक खडकवासलकरांनी नेहमीच भाजपला कौल दिलाय. 2009च्या विधानसभा निवडणुकीत इथून मनसेचे रमेश वांजळे निवडून आले होते, तर राष्ट्रवादीच्या विकास दांगट यांना 56,000 मतं मिळाली होती. 2011मध्ये रमेश वांजळेंच्या निधनानंतर इथं पोटनिवडणूक झाली. त्यावेळी अजितदादांनी हर्षदा वांजळेंना राष्ट्रवादीत घेतलं आणि तिकीट दिलं. त्यावेळी अजितदादांनी अनेकांची नाराजी ओढावून घेतली, पण तिथून पुढे भाजपनं या मतदारसंघात मोठी आघाडी घेतली. 2019मध्ये सुप्रिया सुळेंना इथून 86,993 आणि भाजपच्या कांचन कुल यांना 1,52,487 मतं मिळाली. कांचन कुल मूळच्या दौंडमधल्या, पण तिथून त्यांना मिळालेलं लीड होतं फक्त 7,000. तर दौंडपासून 100 किलोमीटरवरील खडकवासल्यातून लीड होतं तब्बल 65,494 मतांचं. 2019च्या विधानसभेला इथून तापकीर यांना 1,20,000 आणि राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंना 1,17,000 मतं मिळाली. इथं तापकीर यांनी सलग तिसऱ्यांदा बाजी मारली. 2017मध्ये या भागाचा महापालिकेत समावेश झाला. त्यावेळीसुद्धा इथे भाजपचे अनेक नगरसेवक निवडून आले. आजच्या घडीला तब्बल 4 लाख मतदान असून या मतदारसंघातलं मिळणारं लीड उमेदवारांच्या विजयासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. खडकवासला मतदारसंघातून जो निर्णायक आघाडी घेईल त्यालाच बारामतीचा गड सर करणं सोपं जाणार असल्याचं बोललं जातंय आणि हेच ओळखून सुप्रिया सुळे मागच्या वर्षभरापासून मतदारसंघात फिरत आहेत. त्यांच्या या भागामध्ये प्रचाराच्या 2-3 फेऱ्या पूर्ण झाल्यात. त्यांना इथले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके यांची साथ उत्तम मिळत आहे. सुप्रिया सुळेंचं 2019मध्ये 65,000 आणि पिछाडीवर होते, पण तिथे दोडकेंनी भाजपला विजयासाठी घाम फोडत तापकरींचा विजय अवघड केला होता. दोडकेंचा अवघ्या 3,500 मतांनी पराभव झाला होता. आत्ताही त्यांनी सुळेंसाठी डमी अर्जही भरला होता.
काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची सुद्धा इथूनच बऱ्यापैकी ताकद आहे. 2014मध्ये शिवसेनेला 24,000 मते मिळाली होती, तर काँग्रेसला 8,000 मतं मिळाली होती. याचीही सुळेंना मदत होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच अजितदादांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. तरी खडकवासला मतदारसंघाविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील.